हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। खिचडी घोटाळा प्रकरणामध्ये संजय राऊतांचे भाऊ संदीप राऊतांची आज ईडी चौकशी। माझ्यावरील आरोप चुकीचे, संदीप राऊतांची प्रतिक्रिया। चौकशी आधी संजय राऊत आणि संदीप राऊतांमध्ये चर्चा। कोरोना काळातील कथित बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी किशोरी पेडणेकरांची ईडी चौकशी सुरू। सांगली महापौर म्हणून टार्गेट करत असतील तर सामोरं जाणार, चौकशीपूर्वी पेडणेकरांची प्रतिक्रिया। 2024ला सरकार बदलणार असल्यानं कारवाई, त्यांना श्रीरामही वाचू शकणार नाही। संजय राऊतांचा हल्लाबोल, तर राऊतांवर लढण्याची नाही तर आता रडण्याची वेळ, संजय शिरसाट यांचा पलटवार। 5 महिलांची सोमय्यांविरोधात आमच्याकडे तक्रार, वेळ पडल्यास महिलांना जनता न्यायालयात समोर आणणार, संजय राऊतांचा इशारा। तर 37 आरोपांपैकी एकाचंही राऊत कागद देऊ शकले नाही, सोमय्यांचं प्रत्युत्तर। सरकारनं मराठा समाजाला मागास सिद्ध करावं, दाखला मिळाल्यानंतर महादिवाळी साजरी करणार। धनगर मुस्लिमांना कसं आरक्षण मिळत नाही तेही बघतो, जरांगेंचा इशारा। मनोज जरांगे पाटील आज रायगडावर दाखल, रायगडावर जरांगे पाटील शिवरायांच्या समाधीस्थळावर नतमस्तक होणार। छगन भुजबळांची पुन्हा एकदा भनभन सुरू, भुजबळ कसा नमुना हे सर्वांनाच माहिती, जरांगेंची छगन भुजबळांवर टीका। विजय वडेट्टीवारांच्या उपस्थितीमध्ये ओबीसी नेत्यांची बैठक, आंदोलनाची पुढील रणनीती ठरवण्याबाबत चर्चा। ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांना निमंत्रण नाही। 5 फेब्रुवारीपासून राज्यभरामध्ये ओबीसी महाएल्गार यात्रा, मराठवाड्यातून महाएल्गार यात्रा सुरू होणार। अहमदनगरमध्ये 3 फेब्रुवारीला ओबीसींचा महाएल्गार मेळावा, भुजबळांसोबतच्या बैठकीत शिक्कामोर्तब। एकनाथ शिंदेंनी भाजपला सोडावं आणि आमच्यासोबत यावं, संजय शिरसाट यांच्या ऑफरनंतर प्रकाश आंबेडकरांचे मुख्यमंत्री शिंदेंनाच ऑफर। राज्यसभेसाठी भाजपकडून चाचपणी सुरू, विनोद तावडे, पंकजा मुंडे आणि विजया रहाटकर यांच्या नावाची चर्चा। केंद्रीय नेतृत्व लवकरच अंतिम निर्णय घेणार। कल्याण डोंबिवलीचा पाणीपुरवठा आज बंद, जलशुद्धीकरण केंद्रातील यांत्रिकी उपकरणाच्या दुरुस्तीमुळे पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय। पुण्यामध्ये कांद्याची आवक वाढल्यानं दरात घसरण, शेतकरी हवालदिल, किरकोळ बाजारामध्ये कांद्याची 20 रुपये किलोनं विक्री। लँड फॉर जॉब प्रकरणी लालू प्रसाद यादव यांच्या पाठोपाठ मुलगा तेजस्वी यादव यांचीही ईडी चौकशी। रेल्वेतील विभागामध्ये नियुक्त तरुणांच्या कुटुंबियांकडून लाखोंची जमीन कवडीमोल भावानं खरेदी केल्याचा आरोप। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।